ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील हे नाव द्या या मागणीसाठी सध्या भूमिपुत्र आक्रमक झालेले आहे। आपण सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या परिसरात आहोत। आपण पाहू शकतो की त्यांच्या हातात बॅनर देखील आहेत। खरं तर हे दिबा पाटील यांच्याच गावचे सरपंच आहेत। घरतजी, खरं तर आपलं TV9 मध्ये स्वागत आहे। आपण या ठिकाणी आता काही वेळापूर्वी निषेध व्यक्त केलेला आहे। काय मागणी आपली? मागणी एवढीच आहे की या इंटरनॅशनल एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचे नाव हे महाराष्ट्र सरकारनं पारित केलं आहे। जवळजवळ 2019 पासून आम्ही हा आंदोलन लढतोय। त्या आंदोलनात माझ्यावर स्वतःवर 4 केसेस आहेत, परंतु सरकार कुठेतरी आमचं खेळ करतोय असं वाटतंय, म्हणून आम्ही निषेध करत आहोत। खरं तर काय वाटलं, आधी देखील नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं, तेव्हा देखील नाव देण्यात नाही आलं। आता देखील आपण पुन्हा मागणी करताय, काय वाटतं नाव मिळेल? नाव मिळण्यासाठी आमची लढाई शेवटपर्यंत असेल, परंतु मोदी सरकारने सुद्धा आमच्या प्रकल्पग्रस्तांची भूमिपुत्रांची फसवणूक केली आहे। केवळ आमचीच नाही तर दिबा पाटलांच्या चिरंजीवांचीही फसवणूक केली। त्यांनी स्वतः जनतेला आश्वासित केलं होतं की तुम्ही नाचत गाजत वाजत या, आपल्या साहेबांचं नाव मिळणार आहे, परंतु प्रत्यक्षात असं काही झालं नाही, म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करत आहोत। खरं तर अजून काही ग्रामस्थ आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। आपल्या हातात देखील बॅनर आहे। खरं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्या असे बॅनर आपल्या हातात पाहायला मिळत आहे। आपण देखील या ठिकाणी सध्या निषेध व्यक्त करत आहात। खरं तर हा संघर्षाची लढाई आहे, काय वाटतं नाव मिळेल? नाव मिळालंच पाहिजे। संघर्ष आहे। दिबा पाटील साहेबांनी आम्हाला संघर्ष सांगितलंय, संघर्ष करा आणि जिंका। हे दिबा पाटील साहेबांचं आहे। त्यांनी सुद्धा आयुष्यामध्ये संघर्ष केला आणि त्यांच्याच विचाराचा संघर्षाचा वारसा आम्ही जासे ग्रामस्थ पुढे नेणार आहोत आणि लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लागलंच पाहिजे। 2.5 वर्षापूर्वी दिलेलं वचन हे मुख्यमंत्र्यांनी त्या वचनाला जागं व्हावं आणि आपल्या पंतप्रधानांना सांगावं या देशाच्या की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नाव लागलंच पाहिजे, कारण की ही भूमिपुत्रांची भूमी आहे। या भूमीचा त्याग या भूमिपुत्रांनी केलेला आहे आणि त्या भूमीचा त्याग करत असताना त्यांच्या बापाचं नाव म्हणजे दिबा पाटील साहेबांचं नाव या भूमीला लागलंच पाहिजे। खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय की खरं तर 2 आमदार आहेत आणि मंत्री देखील आहेत आणि मंत्री देखील भूमिपुत्र आहेत, आमदार देखील भूमिपुत्र आहेत। तर त्यांच्याकडे आपण काय निवेदन वगैरे घेऊन गेलता का? लढाई चालू करत असताना जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा हे दोन्ही आमदार या सरकार विरोधात उतरलेले। आता ते सरकारमध्ये आहेत पण ते कधी आता उतरत नाही, आंदोलनाची भाषा सुद्धा करत नाही। आता त्यांना झोपलेत का जागे आहेत हे सुद्धा विचारायला लागेल। जागे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांना सांगावं की आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं, यासाठी त्यांनी सुद्धा पुढाकार घ्यावा ना भूमिपुत्रांसारखा। आणि हा लढा भूमिपुत्रांचा आहे, कुठल्या पक्षाचा नाही आहे। नक्कीच, खरं तर आपण पाहतो की हा लढा भूमिपुत्रांचा आहे, कुठल्या पक्षाचा नाही आहे। मात्र खरं तर पहिलं विमान आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उडणार आहे। मात्र नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील हे नाव द्या अशी मागणी सध्या भूमिपुत्र करत आहे। त्याने काही वेळापूर्वी या ठिकाणी निषेध देखील व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह मी रवी खराट, TV9 मराठी, नवी मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।